बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित त्यांचं आत्मचरित्र रातवा, प्रकरण 57. माझ्या नोकरीला 2-3 वर्षे झाली असली तरी नोकरीचा गाव लांबच वाटायचा. किती गावं, किती वस्त्या वाड्या, किती माळ मुरुड पायाखाली तुडवत जावं लागे. उन्हाळा तर भाजून काढी, पावसाळा तर पाण्याच्या धारा डोळ्यांना लागाव्या. सखाराम मास्तर, तुकाराम मास्तर तसे आता अनेक पावसाळे उन्हाळे जिरवून निबर बनलेले. मी तसा नवखा, एवढासा. पावसाळ्यात अनेक डोंगर ओलांडून जावं लागे. ते दोघं असले की संगतीनं काही वाटत नसे, पण कित्येकदा दोघेही नसले की माझं अंग थरथरून जाई. भीती वाटे. कोसळणारा धुवाधार पाऊस, निर्जन मुरुग, मेलं तर कुणालाच कळायचं नाही. वाघा लांडग्यांच्या भीती, सारच भयान, एकांत, धुक्यानं पायाखालचं काहीही न दिसणार. अशा एकांत डोंगरी मुलखात चुकलं काळीस तरकून जाणार. पावसाच्या माऱ्याला आणि वाऱ्याच्या झिंजाट्याला तोंड देता देता रडू कोसळे. नोकरी नकोशी वाटे, पण घरच्या गरिबीनं जग नाही तर मर असं निर्वाणीचं सांगितलेलं. कोवळ्या मनाला धीर देत माझी मलाच वाट धरावी लागे. मळलेल्या वाटा तरी कुठल्या. जंगल झाडीतून आपणच लांबच्या डोंगराची दिशा लक्षात घेऊन अंदाजानंच आपणच वाट काढीत जायचं. पावसानं पाय किरंजवलेलं, तळव्यांना भिजून नाजूकपणा आलेला, सारं अंग गारटलेलं, थंडीनं दातावर दात थरथरत असलेले, काळीच तर भीतीनं गोठून गेलेलं असे. डोंगर माथ्यावर तर उफराटा पाऊस, उफराटा वारा यांची झुंजत भिजत पोटगी पोटाशी धरून नोकरीचं गाव गाठावं लागे. वर काळ्या कुट्ट ढगांचं दाटून कोसळत आलेला आभाळ, पायाखाली अनोळखी पानरेषा, अवतीभोवती घनदाट झाडीझुडी, यात कोंडलेली कोवळ्या जीवाची यातायात. एरवी ही जीवघेणी धुमश्चक्री आठवली तरी भयंकर भासे. सारं जगड्व्याळ अंगावर कोसळणार. भल्या पहाटे आई उठे, अंधारातच चूल पेटवी, 2 दिवसांच्या भाकरी थापून देई. उजाडता पोटकी घेऊन उभ्या पावसात मी शिरे. आई काळजीनं डोळ्याला पदर लावी. एवढासा जीव डोंगर कणगारातनं इतक्या लांब कसा जाईल या चिंतेनं व्याकुळ होई. मी चेंडूच्या माळानं खडप्याला लागेपर्यंत दारात उभी राहून पाहत राही. तिला लाख वाटे घरातल्या कोणीतरी सोबतीला जावं, पण कुणाला सवड नव्हती. ज्याचं त्याचं काम करताना पुरे वाट होई. वेताळ टेकाच्या माथ्यावर गेलं की मागे वळून पाही, पण गाव आणि सगळा वारणा खोरा पावसानं गिळून टाकलेला असे. साताळीच्या पठारावरनं वारं टेक गाठीपर्यंत काही वाटत नसे, पण तिथून अनोळखी परमुलखातील दऱ्याखोऱ्यांच्या कडसारीनं जाताना भय दाटून येई. ओढे चुकवत कडे बगलेला टाकीत कोतुलीच्या धनगरवाड्यांपर्यंत जाईतोवर जीव अर्धा होई. अवतूरचा धनगरवाडा डावीकडे टाकत गर्द जाळ्या जुळ्यांतून विरळ्याच्या धनगरवाड्यांपर्यंत चालताना मरण वाटे. एकदा तर रानभूल झाली. सगळ्या जंगलातून फिरत राहिलो. जनावरांची पायवाट लागली तेव्हा जीव भांड्यात पडला. तोपर्यंत डसलेल्या जळवाने अर्ध रक्त खाऊन टाकलं होतं. जळवा टम्म फुगल्या होत्या. ते बघून तर हे काय नवच अकरीत म्हणून चक्कर यायची वेळ आली. हिव भरणाऱ्या गारठ्यानं अंग थरथर कापत होतं. पावसानं चिंब भिजवून टाकलेलं, कपडे निथळणारे. पोटगीचा भिजून काला कित्ता झाला होता. असा थुरथुरत शाळेत पाय टाकला आणि अंगातील शक्तीच गळून गेली. माणसाने देवळात धुनी पेटवली होती. एक तिडक्याचा म्हातारा म्हणाला, अरे देवा, मास्तरानू, आभाळ फाटलंय आणि तुम्ही कशाला घर सोडून आलायचा? या 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 आधी शेकाटा घ्या, उभा राहील. मी धुनीतला शेकाटा घेतला.
थोडा उभारा आल्यावर अंग थुरथुरायचं थांबलं. शेकोटीभोवती कांबळी पांघरून बसलेल्या लोकांना माझी दया आली आणि असलेल्या पावसातूनही शाळेसाठी आल्याचं पाहून कौतुक वाटलं. भजण्याचा नामवारकरी बोलला, मास्तरानो, तुमचा जीव तो काय आणि क्या पाऊस झडीत वाचला असा कसं? आला नसता तर आभाळ पडलं नसतं अंगावर. कोण दिपुटे आला असता तरी आम्ही होतोच की इथं. त्यो बी असल्या पाऊस काळात बाहेर काय मरायला पडेल काही? असं पुण्यांदा करायचं नाही. शाप बिनखोरी असायचं. या जंगलातल्या भाबड्या माणसांचा एक एक बोल डोंगरा एवढ्या धीराचा वाटला. अंगातला गारठा कुठल्या कुठं गेला. शाळेत गेल्यावर तालुक्याकडून आलेलं टपाल मिळालं. कुंभार मास्तरांची बदली इथल्या शाळेत झालेली होती. मला बरं वाटलं. मोठ्या मानसिक जबाबदारीवर 7वीचा वर्ग सुरू केला होता. भागातल्या मुलांची सोय झाली. कुंभार मास्तर हजर झाले की आम्हा दोघा शिक्षकावरचा 7 वर्ग शिकवण्याचा भार कमी होणार होता. शिवाय कुंभार मास्तर जुने माहितगार शिक्षक, आधार वाटला. खरं तर कुंभार मास्तर हजर झाले की माझे मुख्याध्यापक पद जाणार होतं. तालुका मास्तरचे अधिकारही माझ्याकडून काढून घेतले जाणार होते. मनाला थोडं खटकलंच, पण क्षणभरच. कारण मीच त्यांची मागणी इथं केली होती. खात्यानं माझं ऐकलं होतं. कुंभार मास्तरांचा हा गाव, हा भाग, हा मुलूक, त्यांच्या मदतीनं या भागातील लोकांच्या अडचणी सोडवता येतील, नवीन सुधारणा घडवता येतील असा माझा कयास होता. तो माझा तसा प्रांजळ हेतू होता. पण कुंभार मास्तरांना मुख्याध्यापक म्हणून आणलं हे भागातल्या शिक्षकांना पटलं नव्हतं. काही लोकांना आवडलं नव्हतं. माझं काम, माझ्या कामाची हातोटी आणि सचोटी लोकांना आवडली होती. या डोंगरी भागात नवी जान मी आणली होती असंच सर्वांना वाटे. तुकाराम मास्तर तर माझ्यावर चिडले. म्हणाले, आयत्या पिठावर रांगोळ्या ओढायला आयतोबा उरावर कशाला घेतलास? मी गप्प बसलो. देवळावर माणसं बसायला उठायला असायची. 4 माणसं जमली की तंबाखू मळत बोलायची. मास्तरनं हे काही चांगलं केलं नाही. आपल्या डोसक्यावर दुसऱ्याला कशाला आणून बसवायचा? तेही कुंभार मास्तराला. या गावच्याच काय, पण या भागातल्या लोकांना आठवड्याच्या बाजारला नदी पलीकडच्या चरण या गावाला जावं लागे किंवा कोकरूड या गावी जावं लागे. मलकापूर तर 20-30 मैलांच्या टप्प्यावर होतं. गावात वाण्याचं छोटंसंच दुकान होतं. त्यात किरकोळ मिळे. एरवी सारा राबता डोंगर आणि नदी ओलांडून सांगली जिल्ह्याचा चरण कोकरूडला होता. कोकरूडचा शंकर कासार 15-20 दिवसांनी फेरी मारी. त्याच्याकडून बाहेरच्या बातम्या कळत. इतर वेळी साऱ्या जगापासून तुटलेला हा भाग. आमच्या भेडसगावची ही माणसं कोकरूडला आहेत. एक दिवशी शंकर कासाराकडून निरोप आला. मला गावाकडं टाकोटाक बोलावलं होतं. मी पांडू मास्तरावर वर्ग झोपून गावी गेलो. दादा रानातनं संध्याकाळी घरी आल्यावर जेवता जेवता म्हणाले, दिंड्यांचा तुरुंगातनं निरोप आलाय. काय म्हणून? त्यासनीही पैशांची गरज आहे. मग जमिनीचा खरीद कागूद करून घ्या म्हणतात. त्यासाठीनं पैशाची जमवाजमीव करावी लागणार आहे. सारी गप्प. वातावरण गंभीर झालं. सारी दूषित झाली. जेवणं झाल्यावर दादानी 3-4 सुनांना बोलावून घेतलं. आबाची बायको वालू वहिनी, अप्पाची बायको पारू वहिनी, तात्याची बायको हौसा वहिनी, माझी बायको सोना. साऱ्या चिंता करीत येऊन थांबल्या. क्रुडाईल तेलाच्या दिव्याचा तांबूस अंधुक प्रकाश अधिकच गूढ वाटू लागला. दादा बोलावं न बोलावं अशा अवघडल्या मनस्थितीत दिसले. शेवटी ते म्हणाले, बायांनो, दिंड्याच्या जमिनीचा आधीच करार झालाय. आता कागूद करावा म्हणून तिने तुरुंगातनं तकाटा लावलाय. यासनी पैशांची गरज आहे. आपल्या हातात तर या पाऊस काळात कसला तो पैसा नाही. मोठी दुसमट होऊन बसली या. तुमच्याकडे हात जोडून एक मागणं आहे. साऱ्या सुना दुसमटून गेल्या.
दादाच पुढं म्हणाले, माणसाला जगायला अन्न लागतंय, त्यासाठीनं दाना जुना लागतोय, त्यो जमिनीतनं मिळतोय. आपली घरची जमीन एकच, डुरा, त्यो बी मुतानं भिजणारा, चांदण्यानं वाळणारा. पूर बसला की पिकाचं कुजून खात होतंय. हुकुमाचं काहीच नाही. बामणाचं बांध आणि दिंड्याचा खंड ह्या जमिनी खंडाच्या, बेभरवशाच्या. तिने आम्हालाच खंडानं जमिनी द्यायला पाहिजेत असा काय नियम नाही. कवा बी जाती आले. सारं परस्वाधीन. योग तुकडा आपला असला तर काय बी करता येतंय. तवा ही जमीन मिळतीया तर पैसा नाही. घर हे असं तवा एक दोन दागिना आहे, पर त्यावर तुमचा हक आहे. तुम्ही मनात आणलं तर थोडा हातभार लागल तवा मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला जलमभर पोट पाणी चालवणारी जमीन हवी का कोरड्या सोंबचं दागिनं हवं? कुणीच काही बोललं नाही. वालू वहिनी नेहमीसारखी गप्प बसली. पारू वहिनी तर ना धडात ना भाकडात अशा गतीतली. हौसा वहिनीनं सोनाकडं पाहिलं. सोना तशी धीट, बोलकी, इतरांपेक्षा मोकळ्या मनाची. ती सरळ बसली आणि दादाला म्हणाली, मामंजी, आम्हाला हे सोबतचं दागिनं नगत. जिच्यावर जलम काढू अशी जमीन हवी. तुम्ही काय बी काळजी करू नका. आमच्या गळ्यात काळा दोरा असला तरी बास आम्हाला, पर जमीन मिळवा. दागिन्यावर बी तुमचाच हक आहे. तुम्हीच लग्नात घातल्यात, ते आम्ही या घरच्या सुना आहे. कवा बी दागिनं मागा. जमीन घेतली तर तीच आम्हाला आमचं लेणं देऊन टाकील. दादांचा चिंतेचा चेहरा त्या तांबूस प्रकाशातही उजळल्यासारखा वाटला. सगळ्यांना आनंद झाला. दादा कुर्लापूरला जाऊन गुळाच्या वखारीत हमाली करणाऱ्या आबा तात्यांना भेटले. दादाने दिंड्यांच्या तुरुंगातून आला निरोप त्यांना सांगितला. आबा तात्या काळजीत पडले. आबा म्हणाला, अजून गुऱ्हाळ कुठं चालू झाल्यात? सारी गुळाची पेठ थंडगार आहे. आम्ही अजून पेढ्या झाडण्यातच आहे. गुळाची आवक पेटला असती तर वखारीत अण्णाकडं पैसा अंगावर मागितलं असतं. आता या आड येळेला काय करायचं? दादा म्हणाले, मी वखाराल्या अण्णांकडे सबूत टाकून बघू काय? पहिलंच लग्नाला काढलेला पैसा अंगावर आहेत, त्यात आणखी कसं देतील? आबा, पहिलं थोडं थोडं भागविल्यातच की. आता ही नड हाय. सांगुळकर अण्णांकडे मी कवा सबूत टाकलेला नाही. बघूया तरी. नड जाणली तर जाणली, हातची जमीन जाईल. दादाने सांगुळकर अण्णांकडे शब्द टाकला. कधीच काहीच न मागणाऱ्या दादांचा शब्द त्यांना मोडता येईना. दादाचा सरळपणा, त्यांचे कष्ट अण्णांना माहीत होतं. आबा तात्या तर अण्णांसाठी जीव द्यायला मागं पुढं न पाहणारे होते. अण्णांच्या सांगरुळ या गावी त्यांची जमीन एकानं बळकावली होती. तिथं त्यानं जनावरांचा गोठा बांधला होता. ते कुळ जमीन सोडायला तयार नव्हतं. अण्णा हे मूळ कोष्टी. त्यांचे थोरले भाऊ बाजारात कापडं विकीत. स्वभावानं गरीब आणि भित्री माणसं. अण्णांनी आबाला त्या कुळांबद्दल सांगितलं होतं. तेव्हा आबा आणि तात्या यांनी त्या खुडील कुळाला समजावलं. ऐकत नाही म्हटल्यावर धमकावलं. शेतातलं त्यांचं खोपाट मोडून तोडून टाकलं. कुळानं धडा घेतला आणि गपगुमान शेत अण्णांच्या हवाली केलं. त्यामुळं आबाला अण्णा मानित. शिवाय आबानं आमच्या वारणा भागातला गुळ अण्णांच्या वखारला आणण्याचा प्रयत्न केला. लोकांनी विश्वासानं गुळ अण्णांच्या वखारला लावला. अण्णांची वखार वाढीस लागली. एका पिढीच्या 2 पिढ्या झाल्या. अण्णांचा सर्वत्र जम बसला. दबदबा वाढला. व्यापारी पेठत अण्णांचा लौकिक वाढला. अण्णा हे कधीच विसरणारे नव्हते. त्यांनी आबाच्या बाबतीत आपण मालक, आबा हमाल असं द्वैत कधीच मानलं नव्हतं. गरीब, कष्टाळू, प्रामाणिक माणसं म्हणून अण्णांना आमच्या घराबद्दल ओढ होती. अण्णांनी दादांचा शब्द पडू दिला नाही. त्यांनी आबा तात्यांच्या अंगावर पैसे दिले. दादांनी घरच्या सुनांचं दागिनं मोडलं.
किडूक मिडूक विकून खरेदीपत्राची सोय केली. दादा स्वभावानं रागीट होते. चुकलेल्याला त्यांच्या लेखी क्षमा नसे, पण कष्टाळू सरळ माणसाबद्दल त्यांना जिव्हाळा वाटे. दिंड्यांच्याबद्दल अशीच एक कणाव त्यांच्या मनात होती. चुकून त्यांच्या हातून खून घडला होता आणि तुरुंगवास त्यांच्या नशिबी आला होता. म्हणून दादा त्यांच्या शेतात राबत होते. न झेपणारा खंड कबूल केला होता. पिकल ते चोखाळून त्यांच्या बायकापुरांना पोच करीत होते. दिंड्यांनाही दादांबद्दल, त्यांच्या इमानाबद्दल विश्वास होता. म्हणूनच जादा किंमत देऊन दिंड्याची जमीन घेऊ इच्छिणारे त्यांना तुरुंगात भेटून आले होते. त्यावेळी शंकर दिंडा म्हणाला होता, नलगे बाबा इमानी हाय, कष्टाळू हाय, त्याच्या बिगार जमीन कुणालाच देणार नाही. दादांकडं ऐपत नसतानाही केवळ तुरुंगातल्या दिंड्यांना मदत करायची म्हणून इकडचं तिकडं केलं. चिंधी गोळा विकून रक्कम उभी केली. ही रक्कमही त्यांच्या संकटाच्या वेळी उपयोगी पडणार आहे म्हणून दादा यातायात करीत होते. कारण शंकरचा भाऊ आबा दिंडे याच्या डोक्यावर तुरुंगात परिणाम झाला होता. त्याच्या औषध पाण्यासाठी पैसा खर्च होत होता. त्यासाठी जमीन विकावी लागणार होती. आम्हाला आपली स्वतःची हक्काची जमीन झाली. आता कोणी आपल्याला ऊठ म्हणणार नाही, रोजगारी म्हणून हिणवणार नाही, याचा आनंद दादांना व्हायला हवा होता. पण दादांना आनंद वाटला नाही. दिंड्यांच्या बायका माहेरा दिवस काढताहेत, मुलं वनवासी झालेत, याचंच दुःख त्यांना दाटत होतं. शंकर दिंडे यांना दादांनी त्यांच्या पडत्या काळात इमानानं मदत केली याचा उपकार वाटत होता. भावकीतल्या भांडणातून घर उद्ध्वस्त झालं होतं. दिंड्यांच्या एवढ्या मोठ्या शेताभाताची जोखीम अंगावर पडल्यामुळे दादांना पंढरीच्या आषाढी वारीला 2 वर्ष झाली जाता आलं नव्हतं. भात काढणीत तर घरादाराचा धुमशा पडत होता, पण दादाने शेतीच्या कसण्यात ढिलाई केली नव्हती. आप्पा भाजल्यापासून उबदारी यायला बराच वेळ लागला होता. त्यामुळं कामाधामाचा रेटा आनंदावर आणि घरातल्या इतर माणसावर पडला होता. मीही सुट्टीत घरी आल्यावर शेतातल्या कामात रगडून निघत होतो. त्यातून माझ्या साहित्य विशारद आणि हिंदी प्रवीणचा अभ्यास चालूच होता. कोल्हापूरला परीक्षेची पुस्तक मिळत नसत. पुण्याहून मागवावी लागत. पुस्तकांची फी वेळेवर मिळे न मिळे. कित्येकदा पैशाअभावी परत जाई, तरी मी प्रयत्न सोडत नव्हतो. चिकाटी करता येईल तेवढी करीत होतो. काळे कोल्हापूरला कॉलेजात शिकत होता. मी त्याला पुस्तकांबद्दल कळवलं. त्यानं कॉलेजच्या लायब्ररीत चौकशी केली. तिथून पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न करी. गोखले कॉलेज त्यावेळी नावाजलेलं होतं. तिथं मराठी शिकवायला डॉक्टर ल.म. भिंगारे होते. ते अभ्यासू आणि समंजस होते. विद्यार्थ्यांना मदत करीत. त्यांच्याकडून ही काळे पुस्तक मिळवी. साहित्य विशारद ही परीक्षा BAची समकक्ष होती. अभ्यासाला महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ होता. काळेनं तो ग्रंथ मिळवण्यासाठी कोल्हापूरच्या करवीरनगर वाचनालयात नाव घातलं. ग्रंथ मिळेल असा काळेचा निरोप आला, पण तो आणायचा कसा? कोल्हापूर तर लांब, येणं जाणं फारसं नसे. दादांचा माझ्या शिक्षणाला विरोध होता. म्हणायचे, आता बाद झालं शिक्षण, नोकरी लागली आहे पोटापुरती, ती टिकीव. जास्त पुस्तकं वाचून डोसकर रामकंटूसारखं फिरवून घेऊ नगस. माणसानं देवानं पदरात टाकलंय ते गुमान घ्यावं, सांभाळावं. जास्तीच्या मागं लागलं की नशीब परातय. दादा असे म्हणत असले तरी माझ्या धडपडीचं त्यांना कौतुक वाटे. पुस्तकांच्याबद्दल मी आईला सांगत असताना दादाने ऐकलं. त्यांनी विचार केला. म्हणाले, पुस्तकाची लयच नड आहे का? मी घाबरत म्हणालो, परीक्षा जवळ आली आहे, या पुस्तकाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यांनी माझ्या बोलण्यातील निकड ओळखली आणि म्हणाले, थांब, म्याच जातो कोल्हापूरला. म्या बी दिंड्यासनी बघायला तुरुंगात गेलेलो नाही. तेसनी बघणं बी होईल आणि तुझं पुस्तक बी आणता येईल. दादाने एकदा डोक्यात घेतलं की ते काम केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. जायला हातात पैसा नसे. ते 3-4 भाकरी धोत्राच्या शेवटास बांधून घेत आणि 50-60 मैलावरच्या कोल्हापूरपर्यंत चालत येत. सकाळी तांबडं फुटायच्या आत वाटेला लागत. दिवस बुडता बुडता कोल्हापूरची पंचगंगा गाठीत. याही वेळी त्याने तसंच केलं.
कामं धामं उरकली. 2 दिवसाची कामं आनंदावर टाकून वाटेला लागले. दादा काळेला भेटले, तुरुंगातल्या दिंड्यांना भेटले, खंड खरेदीचा तैनामा केला. आबा तात्या रात्रभर बोलत बसले. सांगुळकर अण्णांच्या कानावर खरेदीची गोष्ट घातली आणि भल्या पहाटे उठून काळेनं दिलेलं महाराष्ट्र सारस्वत हे भलं मोठं पुस्तक पाठीवर बांधलं आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तिच्या पारीवर मस्तक ठेवून भेडसगावच्या वाटेला लागले. पाय अनवाणी, पाठीवर महाराष्ट्र सारस्वत. एक अक्षरही दादांना कळत नव्हतं. आमच्या घराण्याला कसलाच इतिहास माहिती नसलेलं, मात्र मराठी भाषेच्या इतिहासाचा ग्रंथ आमच्या अंधाऱ्या घराची वाट चालत होता. दादांनी सांभाळत जपत मराठी सारस्वतांना आणलं आणि आमच्या घराचा उंबरठा दाखवला. तो ग्रंथ मी हातात घेतला तर माझ्या वजनाचा वाटला. तो तोलायचा कसा, पेलायचा कसा आणि वाचायचा कसा या संभ्रमात मी पडलो. तरीही माझं मन हरकून गेलं. एवढा मोठा ग्रंथ वाचतो याचा आनंद वाटे. त्या ग्रंथातील एक एक सारस्वत वाचताना मन रमवून जाई. माझ्या मनातही नवा नवा प्रकाश फाकत जाई. हा काळ माझ्या काळजातल्या धगीचा होता. आता आचार्य पदवी दूर नाही असं वाटत राही. हा काळ जसा माझ्या मनातल्या धगीचा होता तसा समाजातल्याही धगधगीचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्माची चळवळ खेड्या पाण्यात नवं वारं पेरीत होती. वेशीतल्या आणि वेशी बाहेरच्या समाजात संघर्ष चालू होता. परंपरागत विचारधारणेला धक्के बसत होते. गावकुसा बाहेरच्या मंडळी असहकार पुकारला होता. रूढी परंपरा हादरत होती. गाववालेही रोजगाराला बांधावर उभे राहू देत नव्हते. सामाजिक जीवन अस्वस्थ होत होतं. महारवाड्यांना चटके बसत होते. कुठे कुठेही मानसिक उलाघाल बंड करून उठत होती. पण सुदैवानं आमच्या गावाला याआधीच गावविहीर अस्पृश्यांसाठी खुली केली होती. दोन्ही समाजात समजूतदारपणा होता. विरळे गावातही मुंबईहून हे वारं आलं होतं. कुठेतरी काही किरकोळ घडे. देवळाच्या पडव्यात शाळा भरत होती. अस्पृश्य मुलांच्या बाबतीत कुणी नुसतंच पुटपुटलं. माझ्या शाळा उभारणीच्या धडपडीमुळं ते पुटपुटं तिथल्या तिथं विरून गेलं. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने माणसांच्या अंतःकरणात चैतन्य फुलवलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशात भाषिक प्रांतरचना हे तत्त्व अवलंबलं गेलं. स्वातंत्र्यपूर्ण काळात अनेक प्रांतात निरनिराळ्या भाषेचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. कोणताच भाषिक वाद नव्हता. केंद्र सरकारने ह.वी. पाटसकर आयोग स्थापन केला. त्यानुसार बंगाल, बिहार, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात इत्यादी राज्यातील सीमावासियांना योग्य न्याय मिळाला. पण याच तत्वानुसार महाराष्ट्र कर्नाटक भागातील मराठी भाषिकांवर अन्याय झाला. बहुसंख्य मराठी असलेला प्रदेश कर्नाटकात डांबण्यात आला. यामध्ये कारवार, भालकी, बिदर मुलखातला 1856 खेड्यांचा भूभाग जो मराठी भाषिक आहे त्यांना कर्नाटकमध्ये वास्तव्य करण्यास भाग पाडले. हा अन्याय होता. या अन्यायाच्या विरोधात लढा पुकारला होता. महाराष्ट्राच्या या लढ्यात 105 जणांनी हौतात्म्य पत्करले. आचार्य अत्रे, बॅरिस्टर नाथ पै, कॉम्रेड डांगे, क्रांतिसिंह नाना पाटील, जीवनराव सावंत, ना ग गोरे यांनी विचारांचा संघर्षाचा होमकुंड धगधगत ठेवला. कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी मराठी माणूस पेटून उठला होता. त्याचे साद पडसाद खेड्यापाड्यातही उमटत होते. माझ्या मनावर या साऱ्यांचे पडसाद उमटत होते. आपणही या लढ्यात जावं असं वाटत होतं. त्यासाठी मालवण येथे भरल्या मराठी साहित्य संमेलनात आचार्य अत्रे येणार होते. कवी अनिल, शाहीर अमर शेख पाहायला मिळतील म्हणून मी मुलूक माहिती नसतानाही मालवण गाठलं. तिथंही शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून, आचार्य अत्रे यांच्या भाषणातून या लढ्याचं स्फुल्लिंग फुलत होतं. याचवेळी आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ जोमात होती. त्यांचा दौरा कोकणातून कोल्हापूरला येणार होता. त्यांचे विचार ऐकण्यासाठी कोल्हापूरला चालत आलो. कोल्हापूरच्या खासबाग मैदानाचा कोपरा गर्दीनं फुलून गेला होता. माझ्या मनाची मशागत होत होती. समाजासाठी झटणारी माणसं मी पाहत होतो. आपणही काही करावं वाटे, पण परिस्थितीनं मला नोकरीशी डांबून टाकलं होतं. माझी तगमग वाढत होती.
संयुक्त महाराष्ट्राबद्दल विनोबाजी बोलले नाहीत म्हणून लोकांनी ही सभा उधळून लावली. पावसाचे दिवस होते. जोरदार झडीच्या पावसानं सगळा डोंगरी भाग व्यापून टाकला होता. गारठ्यानं बसली जागा सोडवत नव्हती. इकडे घरोघरी इंगळानं धगधगणारी धुनी पेटलेली असायची. घर उबदार होऊन जाई. अशाच एका संध्याकाळी मी मुरगटून पडलो होतो. तेवढ्यात शाळेचं दार ठोठावल्याचा आवाज आला. कुंभाराचा धोंडी बाबा आला असेल म्हणून उठलो. बघतो तर समोर रेनकोट घातलेला माणूस. न ओळखल्याने विचारलं, कोण? मी फौजदार. ओळखलं नाही? अशा वेशात पाहिलं नव्हतं ना. त्यात तुम्ही गारटलेले होय ना? होय, इकडे गारठाच फार असतो. मी त्यांना आत बोलावलं. फौजदार 4-5 पोलीस बरोबर. फौजदार म्हणाले, गुरुजी तुम्हाला थोडी तसदी देतो. 1 कप चहा मिळेल का? मी विचार केला. म्हटलं, चहा मिळेलच. मी लाकडावर रॉकेल ओतून चूल पेटवली. चहा दिला आणि परत त्यांच्यासाठी भाताचं पातेलं चुलीवर ठेवलं. फौजदार चुलीच्या जवळ आले. गारटलेले हात चुलीच्या जाळाशी शेकत म्हणाले, गुरुजी जी, पांडुमांग भेटला का? कोण? तो फरारी? हा तोच. नाही. का बरं? एक काम करशील गुरुजी? कसलं? पांडुमांगाला भेटवायचं. मी चमकून त्यांच्याकडं पाहिलं आणि म्हटलं, पण मला कसं जमायचं? तुम्ही मनात आणलं तर जमेल. मी आता रिटायर व्हायला आलो आहे. जाता जाता त्याचं भलंही करीन. कसं? तो शरण आला तर त्याला कमीत कमी शिक्षा कशी होईल ते पाहीन. अगदी भैरोबा शपथ खरं सांगतोय. मी त्याला फसवणार नाही. बघा जमलं तर. रिटायर होताना हे समाधान मिळेल मला. भात शिजला. सगळ्यांना ताटलीतून वाढला. चटणी संग त्याने तो पोटात ढकलला आणि मग जायला निघाले. मी म्हटलं, आता कुठं निघाला आहे? अंधार आहे, नदीला पूर आहे. परत आल्यावर सांगेन सारं. पोलीस पार्टी तसल्या रात्रीची बाहेर पडली. नंतर कळलं ते पांडू मांगावर धाड टाकायला गेले होते. पण तो घरात नव्हता. पांडू मांगाला हे कळलं. त्यानं आधी जंगल गाठलं होतं. पांडू मांग ही मागे एकदा भेटला तेव्हा म्हणाला होता, गुरुजी आता पळून पळून थकलोय. जीव घरासाठनं टांगणी लागतोय. दडायचं तरी किती? आयुष्य गेलं. पोलिसात हजर व्हावं म्हणतोया. फौजदार आला तर इशे काढून बघा. पांडुमांग तसा चांगला होता. त्याचा गोरगरिबांना त्रास नव्हता. तो दरोडा घालायचा, पण नडलेल्या अडलेल्यांसाठी देव बनला होता तो. कुणी अन्याय केला तर त्याला खपत नसे. फरारी राहून तो निवाड करायचा. त्याच्याबद्दल सर्वसामान्यांचं मत चांगलं होतं. स्वतःच्या संसाराची परवड करी, पण दुसऱ्यांचं तटलेलं संसार उभं करी. भागही त्याच्या जीवावर निवांत होता. कुणी त्याची कागाळी करीत नसे. चुकून घडल्या हत्येपायी त्याचा संसार वाऱ्यावर गेला होता. मी असं काही बरंच ऐकलं होतं. मला यावेळी फौजदाराचंही म्हणणं पटलं आणि पांडुमांगाला सांगावा धाडला. पांडुमांगाची माझी भेट झाली. त्यानं हजर व्हायचं ठरवलं. मी तालुक्याला जाऊन फौजदाराची भेट घेतली. त्यांनी वचन दिलं. शरणागतीचा दिवस ठरला. ठिकाण ठरलं. दोघांनीही बिनहत्यारी जांभूरच्या माळावर सामोरासमोर यायचं पक्क झालं. इतर पोलिसांनी पुढे यायचं नाही की पांडुमांगाच्या साथीदारांनी पुढे जायचं नाही. पण माझ्या जीवाला कातर लागली. कुणी एकानं चुकवलं तर? फौजदारानं शब्द पाळला नाही तर? पण माझा दोघांच्याही शब्दांवर विश्वास होता. पांडुमांग शरण येणार ही बातमी बोलाबोलीनं सगळीकडे पसरली. ठरल्या दिवशी फौजदार मुक्कामाला आले. ते श्रावणाचे दिवस होते.
जांभूरचा माळ हिरवाईनं नटला होता. फौजदार फक्त हाफ पॅन्टवर इनशर्ट करून साध्या वेशात माझ्यासोबत जांभूरच्या माळाकडे निघाले. ही भेट बघायला भागातल्या माणसांचा लोंढा लागला. फौजदार आणि मी उघड्या माळावर ठरल्या ठिकाणी जाऊन उभे राहिलो. पांडू मांग ही स्वच्छ धडूतं घालून सिमराईच्या खिंडीतनं आमच्या दिशेनं आला आणि भरल्या माळानं ही अपूर्व भेट डोळं भरून पाहिली. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. दोघांचे चेहरे फुलले होते. डोळे आनंदाने भरून आले होते. दोघांनाही एकमेकांचा विश्वास पटला होता. मी निश्वास टाकला. पांडू मांगानं फौजदारांना हात जोडले. म्हणाला, मायबाप, एक विनंती आहे. काय? त्या सिमराई देवीचं दर्शन घेऊ? फौजदाराने होकार भरला. सारा जमाव त्या दोघांच्या मागनं सिमराई खिंडीकडे निघाला. सारा माळ माणसाने फुलून गेला होता. पांडू मांग सिमराई खिंडीतल्या सिमराई देवीच्या छोट्याशा देवळात शिरला. देवीच्या पाया पडला आणि देवीला अलगद बाजूला केली. त्याच्या खाली खड्ड्यात लपवलेले सोन्या चांदीचे दागिने बाहेर काढले. सगळे दागिने देवळाच्या पटांगणात ठेवले. सूर्यप्रकाशात पसरले कितीतरी दागिने झगझगत होते. माणसांचे डोळे दिपत होते. माळ लखलखत होता. फौजदारानं पांडू मांगाच्या पाठीवर थाप मारली. पांडू मांग म्हणाला, मायबाप, मी दरोडं घातलं, पण त्यातलं पैसे आणि दागिनं घरासाठी नाही वापरलं. पैसे गोरगरिबांच्या संसाराला खर्ची केलं. मी तांबड्या पैशाला शिवलो नाही. हे दागिनं जसंच्या तसं आहेत, याचं काही बी करा. फौजदार चकित झाला. सारी माणसं थक्क झाली. पांडू मांगाची बायको रडत फाटक्या ठिगळ लावल्या धडप्यानिशी बाजूला उभी होती. फौजदारनं बिन बेड्या घालता पांडू मांगाला तालुक्याला नेलं. जाता जाता दोघंही माझ्याकडे वळले. लेकराला पोटाशी धरावं तसं मला पोटाशी धरलं. हा अपूर्व सोहळा पाहून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. या अनोख्या भेटीचं चित्र कितीतरी दिवस डोळ्यांपुढून हालत नव्हतं. एक माणूस माणसात आला. धावतं पळतं जिनं आपल्या झोपडीत निवांत झालं. ठिगळ लावलेला फाटकी टोपी घातलेला विष्णू धोंडी मांग हे पोरगं शाळेला यायचं तसं येऊ लागलं. कुंभार मास्तर शाळेत रुजू झाले. बऱ्याच वर्षाने आपल्या भागात आल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. आवाज खणखणीत, देहपिंड पैलवानी, वरून दणकट वाटत होते. पण कंबर गेल्यानं काठी घेतल्याशिवाय त्यांना चालता येत नव्हतं. ते स्वतः स्वातंत्र्य चळवळीत होते असं सांगत, पण का कुणास ठाऊक लोकांना त्यांच्याविषयी आपुलकी नव्हती. धोतर, शर्ट, पांढरी टोपी, हातात लांब पट्ट्याचं लोंबतं घड्याळ. ते शाळेत हजर झाले आणि हेडमास्तरकी ताब्यात घेतली. पोट तालुका मुख्याध्यापक पदही त्यांच्याकडे गेलं. सरकारनं पोस्ट मंजूर केलं. तेही त्याने आपल्या घरात ठेवलं. ते सकाळी टपालाचं काम बघून शाळेत येत. देवळाच्या व्हरांड्यातच एखादा वर्ग घेऊन बसत. आल्या गेल्याशी गप्पा मारण्यात दिवस निघून जाई. माझ्याकडं नवीन निघाला 7वीचा वर्ग आणि 3रीचा वर्ग घेतला. केंद्राची पहिलीच परीक्षा म्हणून मी राबू लागलो. भागातील लोक माझ्याकडे येत. आपले प्रश्न सांगत. ते कुंभार गुरुजींना खटकत असावं. एकदा ते म्हणाले, मास्तर, पोरांच्या परीक्षांकडे लक्ष द्या. बाहेरच्या माणसांकडे ध्यान देणं बरं नाही. तुम्ही लहान आहात अजून. पण माणसांना माझा लळा लागला होता. मग थावड्याचे भागात दबदबा असले ईश्वर पाटील असोत, नाहीतर जांभूरचे नुकतेच तुरुंगातून सुटलेले धोंडी पाटील असोत, सारे आपुलकीने येत. माया लावीत. पळसवड्याचा वनस्पती औषधं देणारा वैदू बळू पाटील, विरळ्याचेच कैद भोगून आलेले काँग्रेट गायकवाड, ब्राह्मणाचे नाना आणि इतर गोरगरीब माणसं मी नाही दिसलो की बेचैन होत. मला वाटायचं इथल्या माणसांना बाहेरचं जग कळलं पाहिजे. मुलांना बाहेरचा वारा लागला पाहिजे. म्हणून कुंभार मास्तरांना म्हणालो, मुलांचीही सहल काढावी म्हणतो. त्यांना लोकात मी प्रिय होणं रुचणारं नसावं म्हणून त्यांनी विरोध केला. म्हणाले, एवढी पोरं, काही कमी जास्त झालं तर? काही नाही होत, मी काळजी घेईन. मुलांना कल्पना आवडली.
पन्हाळा किल्ला पाहायला जायचं ठरलं. माने गुरुजी तिथलेच असल्याने पन्हाळ्याची माहिती होती. गावातली थोरली माणसंही तयार झाली. कुंभार गुरुजी नाखुशच होते. पन्हाळ्याची सहल काढली. मुलं बाहेरचं जग पाहून उत्साहित झाली. प्रवास चांगला झाला. पण सहल परत आल्यावर तिसऱ्या दिवशी कुंभार गुरुजींनी मला बोलावलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले, भोगा आता फळं. मी गांगरलो आणि म्हटलं, काय झालं? महारवाडा खवळून उठला आहे. का? महारवाड्यातलं पोरग हगा ओकाय लागलंय. कोण? महाराचा भाग्या. भागूजी? तोच. मेलं गेलं तर फासावर जाशीला. शाळा बदनाम होईल ते वेगळंच. यासाठनंच म्हणत होतो आपल्याला ट्रिप नको नि फिप नको. मरणादारी हाय पोरगा आता. माझा मुटक्या एवढा जीव घाबरून गेला. काय करावं कळेना. मी म्हटलं, मी बघून येतो महारवाड्यातनं. हा, आयतं जावा म्हणजे मार खायला बरं. शाना हायसा. पण शाप जायचं नाही. गुमान वर्गावर जावा. हायत ती पोरं सांभाळा. माझा नाईलाज झाला. वर्गावर गेलो. चैन पडेना. भागूजी भेटणे आवश्यक होतं. कुंभार मास्तर हे हेड मास्तर, शिवाय गावचे, या भागातील, त्यांचं ऐकणं गरजेचं होतं. माझी तगमग होत होती. आतून थोडा घाबरलोही होतो. शाळेच्या मधलं दार उघडलं. भैरोबाच्या गाभाऱ्यात भीत भीत डोकावलो. त्याच्या पाया पडलो. परमेश्वरा, भागोजीला वाचव असं म्हणालो. कुठंच चित्त लागत नव्हतं. शाळा केव्हा सुटते असं झालं. महारवाड्याच्या बांधवाटेनं माणूस येताना दिसला तरी काळजात लक्क होई. एकदाची शाळा सुटली. त्यावेळी गावात डॉक्टर म्हणून गुरवसाहेब आले होते. सतत हसमुख, सेवाभावी वृत्तीचे होते. त्यांची आठवण झाली. कुंभार मास्तर घरी गेल्यावर मी डॉक्टर गुरव यांना भेटलो. त्यांना सारी हकीकत सांगितली आणि घेऊन महारवाड्यात गेलो. गरीब माणसं, चिंतातूर होऊन बसलेली. भागूजी आजारी होता हे खरं होतं. डॉक्टरांनी तपासलं. ताप होता. डॉक्टरांनी औषध दिलं. कुंभार मास्तरांनी बाऊ केला होता तसं नव्हतं. भोळी बाबडी माणसं. आम्ही महारवाड्यात आलो याचं त्यांना अप्रूप वाटलं. भागूजीच्या आईवडिलांना धीर आला. आम्ही परतलो. पण भागूजी चिंता मला जाळीत होती. रात्रीत कमी जास्त काही झालं तर? नाना शंका डसल्या. रात्रभर अंथरुणात तळमळत होतो. उठत होतो, बाहेर येत होतो. तसल्या अंधारात महारवाड्याकडे पाहत होतो. एकदा मध्यरात्रीची कुत्री भुंकल्याचा आवाज आला आणि मी थरारलो. मन थाऱ्यावर नव्हतं. व्हरांड्यात बसून होतो. मध्यान रात्र उलटल्यावर महारवाड्याच्या दिशेनं पाहिलं आणि पेटता जाळ दिसला. हातपाय गळून गेलं. काही कळेच ना. माने मास्तरांना उठवलं. त्यांना म्हणालो, उठा उठा, महारवाड्यात बरं वाईट घडलंय. आपण गेलं पाहिजे. माझं आयुष्य पणाला लागल्यासारखं वाटलं. तरीही भले लोक खवळतील, अंगावर येतील, मारझोड करतील, भिवून चालणार नाही. आपण गेलंच पाहिजे. शेवटी भागोजी आपला गरीब विद्यार्थी आहे. काही घडलं असेल तर काय काय आपली दशा होईल याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. नोकरी जाईल, तोंड कुणाला दाखवायचं? दादांचा रागीट चेहरा नजरेसमोर उभा राही. नको ते घडेल, तरीही धीर करून महारवाड्यात गेलोच. महारवाडा सामसूम वाटला. पेटत्या जाळाकडं पाहिलं. जाळ भागोजीच्या झोपडीसमोरच होता, पण धकटी पेटवावी तसा होता. धिटाईनं पुढं झालो. जाळाजवळ बसलेली माणसं आम्हाला बघून एकदम उठली. राऊ म्हणाला, गुरुजी, इतक्या रात्री? मी दबकत म्हणालो, भागोजी कसा आहे?
थोडा आराम पडलाय म्हणून तर शेकोटी पेटवून बसलोय, भागुईचे वडील म्हणाले. माझा जीव भांड्यात पडला. हायसं वाटलं. सारा ताण कमी झाला. विषय ही घटना काळजाला भिडली आणि त्या घालमेलीतून जाळ ही कथा लिहिली. पुणे इथून निघणाऱ्या स्वराज्य या साप्ताहिकाला प्रसिद्धीसाठी पाठवली. मी ते विसरूनही गेलो. एकदा सुट्टीत गावी गेलो तर स्वराज्याचा अंक घरी येऊन पडला होता. 10 रुपयांची मनी ऑर्डर ही आली होती. मला खूप खूप आनंद झाला. चित्रासह पुण्यासारख्या ठिकाणाहून प्रसिद्ध झालेल्या कथेचा स्वराज्य अंक पाहून विश्वासच बसत नव्हता. कथा पुन्हा पुन्हा वाचत होतो. सर्वांना दाखवीत फिरत होतो. माझी प्रसिद्ध झालेली जाळ ही पहिलीच कथा. धन्यवाद. आज इथे थोर साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित त्यांचं आत्मचरित्र रातवा या पुस्तकाच्या अभिवाचनाची सांगता झाली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.